23 तारखेची उत्सुकता सर्वांनाच आहे. महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल. जेवढी कार्यकर्त्यांना उत्सुकता आहे, नेत्यांना उत्सुकता आहे, तेवढी सामान्य जनतेलाही उत्सुकता आहे. याचं कारणच आहे की मतदान हे भरभरून झालेलं आहे. अधिकचं मतदान झालेलं आहे आणि हे अधिकचं मतदान कुणाला फायदेशीर आहे, कुणाला तोट्याचं आहे, हे 23 तारखेला ठरणार आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल. 8:30 पर्यंत पहिला निकाल जो आहे तो पुढे ट्रेन जो आहे, निकाल म्हणण्यापेक्षा ट्रेन जो आहे तो पुढे येईल. पण कुणाचं सरकार येणार, कुणाला धक्का मिळणार आहे, कुणाला बुक्का मिळणार आहे, याची चर्चा मी करणार आहे. कारण काय मुद्दे होते, या मुद्द्यांमुळे मतदारांचं लक्ष त्या पक्षाकडे गेलं का, बंडखोरांची संख्या किती होती आणि कुठल्या मतदारांवर याचा प्रभाव होता. मुस्लिम असेल, दलित असेल किंवा मराठा समाज असेल, ओबीसी असेल, या सर्व मतदारांमध्ये काय मुद्दे चर्चेला होते, या चर्चेत सहभागी होतात गोपाळ तिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर संजीव भोर एकनाथ शिंदे शिवसेनेचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होतात. अनिस गाडवे उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे शिवसेनेचे प्रवक्ते या चर्चेत सहभागी होतात. सगळ्यात महत्वाचं एक्झिट पोल जे आहेत ते काही नेमकं सांगत नाहीयेत. एक्झिट पोल कधी कुणाचा एक्झिट पोल महायुतीला सपोर्ट करतो म्हणण्यापेक्षा महायुतीला झुकतं माप देत आहे, तर कुणाचा एक्झिट पोल हा महाविकास आघाडीला झुकतं माप देत आहे. याचं कारण असं आहे की आत्ताची निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र घुसळून निघाला होता. शरद पवार ज्येष्ठ नेते, पवार वर्सेस पवार, ठाकरे वर्सेस ठाकरे, अशा प्रकारची ही लढाई. आता ही लढाई नेमकी कोण जिंकणार आहे, कारण अस्तित्वच या निवडणुकांमध्ये असल्यामुळे देवेंद्र फडणवीस असतील किंवा अजितदादा पवार असतील, त्यांनी गुलाबी जॅकेट घालून प्रचार केला होता. न्यूज एजन्सी त्यांना सल्ला दिला होता. दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांची टीम जी आहे ती प्रचारात होती, काँग्रेसची टीम प्रचारात होती. सर्वात आधी मी जातो जे रुलिंग पार्टी त्यांच्याकडे. संजीवजी, मला हे सांगा की तुम्हाला तुमचे सगळे नेते जे आहेत ते दावा करतात की महायुतीचं सरकार येणार आहे, एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाचा पेस आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये असे कुठले मुद्दे तुमचे मतदारांना भावले? मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने राज्यातल्या जनतेसाठी जे काही कल्याणकारी निर्णय घेतले, ही निवडणूक प्राधान्याने आम्ही विकासाच्या मुद्द्यावर घेऊन गेलेलो आहोत. महाराष्ट्रात मग लाडक्या बहिणींची योजना असेल किंवा शेतकऱ्यांची वीज बिल माफी असेल, पुन्हा सत्तेवर आल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफीचे जे आम्ही वचन दिलेलं आहे, असे वेगवेगळे मुद्दे, विकासाचे मुद्दे, आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला भावलेले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस काही फेक नरेटिव्ह सेट करून विरोधकांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संभ्रमित करून काही अंशी यश मिळवलंही. मात्र आता विधानसभेच्या निवडणुकीत फेक निरेटिव्ह, आपण मुद्द्याची चर्चा करू संजीवजी. फेक निरेटिव्ह म्हणजे संविधान बदलण्याचं एक निरेटिव्ह हे जे तयार केलं होतं, हे जे निरेटिव्ह होतं हे चेंज झालं लोकांमध्ये. महाविकास आघाडीचे नेते म्हणतात हे काय चेंज झालं नाहीये. तब्बल 6 भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी संविधान बदलण्याची भाषा केली होती, पण त्यांना रोखण्याचं काम काही भाजप नेत्यांनी, पंतप्रधानांनी केलं नाही, अमित शहानी केलं नाही, आणि कुठल्याही महाराष्ट्रातल्या नेत्यांनी केलं. तर हे बदललं असं कसं म्हणताय? आमच्या सर्व वरिष्ठ नेतृत्वाने सातत्याने सांगितलंय की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत भारतीय राज्यघटनेला कुणीही बदलू शकत नाही, भारतीय राज्यघटनेत कुणीही बदल करू शकत नाही. आणि वेळोवेळी आम्ही हे स्पष्ट केलेलं आहे, आणि महाराष्ट्रातील जनतेलाही आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातील जनतेला आता हे पटलेलं आहे की लोकसभेच्या वेळेस ज्या पद्धतीने हा अपप्रचार केला गेला की राज्यघटना धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे वगैरे, आणि मुस्लिम बांधवांमध्ये एक प्रकारचा थ्रेट तयार केला गेला, तर हा महाराष्ट्राच्या निवडणुकीत पुसून टाकण्यासाठी जे जे करता येईल आणि चांगलं काम आम्ही जे केलेलं आहे मागच्या 2.25 वर्षात, 2.5 वर्षात, ते जनतेपर्यंत नेण्यासाठी कामाविषयी मी बोलतो. संजीवजी, मी कामाविषयी बोलतो. मला फक्त संविधानाचं फेक निरेटिव्ह हे संपलंय काय हे तपासून घ्यायचं आहे तुमच्या याच्याकडून. गणेश खंडकर भाजपचे प्रवक्ते या चर्चेत आहेत. गणेशजी, मी नंतर येतो कारण सत्ताधारी पक्षाकडून एक प्रवक्ता बोललेला आहे. अनिस गाडवे या चर्चेत सहभागी होतात. अनिसजी, आता संजीव भोर म्हणतात की जे फेक निरेटिव्ह होतं ते बदललं आणि खूप कामं अशी झाली त्याच्यामुळे बहुमत क्रॉस करून चालला. म्हणजे एकंदरीत असं झालंय की आपण जनतेला मूर्ख समजतोय. म्हणजे कुणीतरी फेक नरेटिव्ह सेट करावं आणि जनतेने जाऊन मतदान द्यावं.
म्हणजे यांच्या विरोधात जर जनतेने मतदान केलं तर जनता चांगली, म्हणजे ज्यांच्या बाजूने मतदान केलं तर जनता चांगली, यांच्या विरोधात मतदान केलं तर जनतेला फेक नेरेटिव्हने जनतेला फसवलंय आणि जनतेने जाऊन मतदान केलंय. म्हणजे लोकांना स्वतःचं असं डोकं आहे की नाही हा यांचा क्वेश्चन मार्क आहे आणि यांनी लोकांवरच म्हणजे मतदारांवरच क्वेश्चन मार्क तयार केलेला आहे. सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या विलासजी, कितीही तुम्ही प्रयत्न करा, कितीही आदळआपट करा, यांना तुम्ही 5 विकासाची कामं विचाराल तर ती पहिली 2 कामं तर लाडकी बहीण आणि दुसरं काम तर ते टोल माफीचं सांगतील. तुम्ही मला सांगा ना, यांना ह्यांची कामं जर सांगता येत नसतील, सगळ्यात आणि ह्यांनी आणखी काय सांगितलं, शेतकऱ्यांची कर्जमाफी. यांच्या कुठल्या अजेंड्यामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आणि वीज बिलाचा मुद्दा आहे जरा यांना विचारा. आणि राहिला प्रश्न शेतकऱ्यांचं राहू द्या, आता बाजूलाच ठेवत सध्या, यांनी काय सांगितलं, टोल माफी आणि काय ते लाडकी बहीण. किती दिवस झाले हे सगळं येऊन? टोल माफी तर आचारसंहितेच्या 3 तास अगोदर चालू झाली आणि लाडकी बहीण 1.5 महिना अगोदर. एका 1.5 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये तुम्ही 4 महिन्याचे हप्ते क्रेडिट केलात. ही तुमची घाई आहे. आजपर्यंत कुठल्याही सरकारी योजनेमध्ये इतकी घाई करून पैसे क्रेडिट करणारा हे पहिलंच सरकार आहे साहेब. लोकसभेमध्ये हे तोंडावर आपटले, म्हणजे इतके पोळले यांचे पार्श्वभाग की ज्याच्यामुळे ह्यांना आता सुचत नाहीये काय करावं, तर त्यांना ह्या सगळ्या योजना काढाव्या लागल्या. तुम्ही मला एक सांगा, साधंसं उदाहरण द्या. कित्येक यांच्या नेत्यांनी उदाहरणं दिली की लाडकी बहीण म्हणजे आमची योजना आहे, आमचं खायचं आणि बालूच्याकडे जायचं वगैरे. धनंजय महाडिकांचं स्टेटमेंट आपण पाहिले असाल. आजपर्यंत संजय गांधी निराधार योजना असेल, राजीव गांधी योजना असेल किंवा इंदिरा आवास योजना असेल, अशा अनेक योजना पाहिल्या आपण, पण कधी वाटलं नाही या काँग्रेसच्या योजना आहेत, असं वाटायचं या शासनाच्या योजना आहेत. यांची एकमेव लाडकी बहीण योजना अशी आहे जणू काही एकनाथ शिंदेंनी गावची जमीन विकली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी आपला बंगला विकलाय किंवा अजित पवारांनी आपला बंगला विकलाय आणि हे पैसे दिलेले आहेत जसे काय. यांच्या योजना आहेत का? तुम्ही मला सांगा. आज महाराष्ट्र चाललाय कुठे? 6.5 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट ज्या वेळेस बाहेर गेली, त्याच्यावर जेव्हा जनता विरोधात जाऊन मतदान करते, हे म्हणतात फेक नॅरेटिव्ह संविधानाचं. संविधान खतऱ्यामध्ये आहे हे लोकांनी केव्हा ओळखलं तुम्हाला मी सांगतो. त्याचं एक जितं जागतं उदाहरण देतो. ज्यावेळेस कोर्टामध्ये शिवसेनेच्या केसला तारखा मिळत नव्हत्या, ज्यावेळेस कोर्टामध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या केसला तारखा मिळत नव्हत्या, त्याच वेळेस लोकांनी समजलं की न्याय व्यवस्था आणि संविधान दोघंही धोक्यामध्ये आहेत. जेव्हा एखाद्याच्या एवढ्या महत्वाच्या, ही रेअरेस्ट टू रेअर केस होती, अशा केसला जर शिवसेनेसारख्या पक्षाच्या, कारण ह्या केसेसचा परिणाम देशाच्या लोकशाहीवर होणार आहे, अशा केसला जर तुम्हाला तारखा मिळत नसतील तर संविधान काय चांगलं चालू आहे? या सगळ्या गोष्टी यांना नाही करणार साहेब. हे काल परवा आलेली माणसं, या शिंदे गटातली संजीव भोर नावासारखी काल परवा आलेली माणसं, ही जेव्हा शिवसेना काय असते शिकवतात किंवा शिवसेनेने कसं राहावं, शिवसेनेने कसं वागावं आणि आम्ही सगळ्यात पहिली शिवसेना, ही काल परवा आलेली माणसं काय आम्हाला शिकवणार? यांना काय माहिती शिवसेना काय? हे चोरांनी पक्ष चोरलाय म्हणून. आणि तुम्हाला आणखी एक सांगतो विलासजी, आणखी महत्वाची गोष्ट अशी ना की महाराष्ट्राची निवडणूक ही विकासाच्या मुद्द्याबरोबर स्वाभिमानाच्या मुद्द्यावर देखील लढली गेलेली आहे. स्वाभिमानाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रात शिवसेनेसारखा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष फोडला गेलेला आहे. या फोडलेल्या पक्षांच्या मुद्द्यावर सुद्धा ही निवडणूक लढली गेली आहे. आज तुम्ही पहा, माईक जरा काही वेळासाठी बंद करा ना. यांच्या काळात मी बोललेलो नाहीये मध्ये, यांच्या काळात मी बोललेलो नाहीये मध्ये. छोट्या पक्षांचा थैथयाट करून उपयोग नाहीये. आग पकड करून थैथयाट करून काही उपयोग नाहीये. मी तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. 23 वरचा भारतीय जनता पक्ष, मी कन्क्लूड करतो. 23 वरचा भारतीय जनता पक्ष आज जर 9 जागांवर येऊन थांबतो, 15 जागांवरचा किंवा 13 जागांवरचा शिंदे गट नावाचा पक्ष आज जर 6 वर येऊन थांबतो, तर तुम्ही मला सांगा वारं कुण्या दिशेने वाहिलं? आणि हे फेक नेरेटिव्ह, म्हणजे जनतेने तुम्हाला मतदान दिलं नाही म्हणून जनता मेंदू आपला वापरत नाही की काय? म्हणजे तुम्ही जनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करताय. मतदारांना गृहीत धरू नका आणि मुस्लिमांना वगैरे मुस्लिमांच्या बाबतीत हे केलं, यांच्या बाबतीत ते केलं, काही म्हणू नका साहेब. तुम्हाला जनतेने ओळखलेलं आहे आणि या निवडणुकीमध्ये उरली सुरली कसर महाविकास आघाडी पूर्ण करेल. ठीक आहे. आणि तुम्ही आपल्या एवढा दावा करताय, मला सांगा महाविकास आघाडीच्या किती जागा येतील? नंतर मी खनकर यांच्याकडे जातो. मला फक्त 11 जागा बस. बघा 160 प्लस जागा जायला पाहिजेत महाविकास आघाडीच्या, 160 प्लस. ठीक आहे, हरकत नाही. गणेश कणकर, आता महायुतीचे जे नेते आहेत, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं स्टेटमेंट असेल की त्यांना पक्षाची गरज पडणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट आहे. इतकंच नाही तर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बंडखोरांना संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये अनिस गाडवे जे प्रवक्ते आहेत, त्यांचं असं म्हणणं आहे की फेक निगेटिव्ह काही संपलं नाही आणि संविधान बदलण्याची जी एक निगेटिव्ह तयार झालं होतं ते काही न संपल्यामुळे कदाचित 160च्या पुढे जातील. गणेश कणकर, काय अंदाज काय तुमचा?
विलासजी, एकतर तुमचं अभिनंदन करतो, बऱ्याच दिवसानं आपली भेट होते आणि आता आपण चर्चेचा फील्ड मध्ये होतो, मी पण ग्राउंड मध्ये होतो. मी शेवटचा माझी कमेंट तुम्हाला सांगेन. चला बोला. नाही म्हणजे बऱ्याच दिवसानं आपली भेट होते आणि या निमित्तानं गोपाळजींचाही माझा बऱ्याच दिवसांनी या माध्यमातून त्यांना मी स्क्रीनवर पाहतो. एक तर विलासजी मला बोलून द्याल अशी अपेक्षा आहे तुमच्याकडून. पहिला प्रश्न माझा हा आहे की आपण ज्या वेळेला चर्चा करतोय त्यावेळी पार्श्वभागाची चर्चा करायला तुम्ही आज बोलवलंय का आम्हाला? नाही ना? तर आपण चर्चा करत असताना समाचार घेणार आहे नंतर थांबाला. ऐका तर, ही काय भारतीय जनता पार्टी 1990 ची नाहीये, ही 2024 ची आहे. पार्श्वभागाची चर्चा केली तर मग त्याच्या पुढचं काय करतो ते पण मी सांगेन. मग ही चर्चा इथे नाही करायची, त्याचा उल्लेख करून आमच्याशी चर्चा नाही करायची, पहिलं क्लिअर करतो. आम्ही पार्श्वभाग करतो, त्यामुळे चॅलेंज करू नये. आणि कमळीने तर अजिबात चॅलेंज करू नये. कमळीने तर अजिबात चॅलेंज करू नये. पद्धत नाहीये. कमळीने भाजपाने तर चॅलेंज करूनच नये. भाजपाने आम्हाला चॅलेंज करू नये, लक्षात घ्या. आणि धमक्या द्यायच्या नाहीयेत. आणि खुल्या मीडियावर शिवसेनेला धमक्या द्यायच्या नाहीत. गणेश कानकर, भाषा योग्य आहे का? गणेश कानकर, खुल्या मीडियावर धमक्या द्यायच्या नाही, धमक्या द्यायच्या नाही. आणि शिवसेनेला तर नाहीच नाही. ही भाषा वापरायची नाही पार्श्वभूमीची. पार्श्वभागाचा अर्थ काय लागतो तुम्हाला? का आज पहिल्यांदा पार्श्वभागा शब्द ऐकला का? पार्श्वभागा शब्द पहिल्यांदा ऐकला का? हा शब्द पार्श्वभागा शब्द पहिल्यांदा ऐकला का गणेश कानकर? तुमच्या मुद्द्यावर येत असाल तर ठीक आहे, नाहीतर बोलू देणार नाही मी पुढे तुम्हाला. तुम्ही मुद्द्यावर येत असाल तर ठीक आहे. काय करणार? बोला. तुमच्या प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणार, प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणार, प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणार. गणेशजी, प्रत्येक मुद्द्याला खोडून काढणार. तुमच्या पार्श्वभागा शब्द नवीन नाही आहे. आणि विश्लेषणामुळे पार्श्वभागा शब्द अनेकदा येतो. तुम्ही मला संवैधानिक असंवैधानिक शब्द शिकवू नका. संवैधानिक असंवैधानिक शब्द तुम्ही मला शिकवू नका. आणि कमळीकडनं शिकायची मला गरज नाही. पार्श्वभागा शब्द एवढा झोंबला एकदा नाही, हजारदा बोलू पार्श्वभाग. आणि शिवसेनेचं रक्त वाहतं आमच्या अंगात. आम्हाला धमक्या द्यायच्या नाही, आम्हाला मीडियावर धमक्या द्यायच्या नाही, लक्षात घ्या. प्रचारामध्ये वापरा. हो, संजीव भोर, आडनावावर येऊ नका. आडनावावर येऊ नका. तुमच्या कशावर जाऊ नका, तुम्हाला कल्पना नाही त्याची. मुद्द्यावर या, मुद्द्यावर मांडलेल्या मुद्द्यांवर या संजीव भोर. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवून दिलेली आहे. महाराष्ट्राच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा लोकसभा निवडणुकीत दाखवून दिलेली आहे. डिबेटचा प्रोटोकॉल असतो, तो प्रोटोकॉल मान्य केला पाहिजे. आपण तुम्हाला जेव्हा पार्श्वभागा शब्द, साहेब मला सांगा, असंवैधानिक शब्द आहे का पार्श्वभाग? तुम्ही सांगा विलासजी मला. जर तुम्ही सांगत असाल तर मी बाजूला ठेवतो. असे शब्द वापरू नये ना. असे शब्द आपण काय मुद्द्याचं बोलतो आपण. आणि टाळले पाहिजे ना तुम्ही. मुद्द्यांवर या. मी कुठल्या पक्षात येईल तेव्हा मी असे शब्द ऐकून घेईल ना. असे शब्द माझ्या डिबेटमध्ये नको आहेत ना. पण ठीक आहे, हा शब्द काही असंवैधानिक नाही. विनोद तावडेंचा व्हिडिओ 3.5 तास माध्यमांमध्ये होता. संजीवजी मला सांगा की मोठ्या प्रमाणात पैसे सापडले होते, म्हणजे 15 दिवसात कुठे 5 करोड, कधी 2 करोड, कधी 50. आता हे जे आहे, हे लोकांच्या मतदारांच्या मनावर एक वेगळा परिणाम करून जाईल. याचा तोटा तुम्हाला होईल महायुतीला, संजीवजी? या बाबतीत महाविकास आघाडी असे खोटे नेरेटिव्ह पसरवण्यात माहीर आहे हे महाराष्ट्राच्या जनतेला कळलेलं आहे. हे 11th आवरला अशा पद्धतीने. आता आपण बघितलं, विनोद तावडेजी कुठल्याही सीसीटीव्ही मध्ये कशातही स्वतः त्याच्यात पार्टिसिपेट आहे असं कुठेही दिसलेलं नाही. मात्र या लोकांनी निवडणुकीची जी धामधूम होती, मग त्याचा लाभ उठवण्याचा प्रयत्न केला आणि अशा पद्धतीने एक वेगळा नरेटिव्ह अतिशय घाईघाईने आणि डोकं चालून हे करण्याचा प्रयत्न केला. परंतु महाराष्ट्रातील ज्यांना त्याला बोलणार नाही. दुसऱ्या बाजूने यांनी दुसरी बाजू आपण बघितलं, शेवगाव पाथर्डी मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळेंची अवस्था.
त्यांना एका खोलीत बीजेपीचे आमदार, भाजपचे आमदार, त्या महिला आमदार यांचे पती राजीव राजळे यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. ही कर्तबगार महिला त्या ठिकाणी त्या मतदारसंघाचं नेतृत्व करते. या महिलेवर त्या पद्धतीने आक्रमण केलं यांच्या लोकांनी आणि त्या महिलेला कोंडून घ्यावं लागतं सुरक्षेसाठी स्वतःला एका खोलीमध्ये. हे किती भयंकर आहे याचं काय उत्तर देतील ही माणसं? एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा पद्धतीने पोलिसांच्या प्रोटेक्शन मध्ये त्या मतदारसंघात तिथे जी गडबड सुरू होती त्याबाबत जाब विचारायला गेलेल्या एका महिला लोकप्रतिनिधीला, एका उमेदवाराला अशा पद्धतीने जावं लागत असेल तर उद्या जर येणार तर नाही सत्ता, पण उद्या जर यांना संधी मिळाली तर हे तर अराजक माजवतील. महिला कुठल्या पद्धतीने सुरक्षित राहतील? महिला लोकप्रतिनिधींना काय तर ठीक आहे संजीवजी. आणि गणेशजी मी नंतर येतो तुमच्याकडे, कारण मला थोडंसं मला विनोद तावडे विषयाच्या बाबतीत मला स्पष्टीकरण द्यायचंय. कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीत मला बोलायचंय. आमचे एकनाथ शिंदे गटाचे मी अनिसकडे जातो, मग मी कणकर यांच्याकडे येतो. अनिस बोला. बघा, महिला सुरक्षेच्या बाबतीत आता आमच्या मित्रांनी जे काही शब्द वापरले की अशा किती सुरक्षित वगैरे, ठाण्यात स्वतः एकनाथ शिंदे गटाच्या उपविभाग प्रमुखाने एका 11 वर्षीय मुलीवर जो अतिप्रसंग केलाय त्याचे अनेक पुरावे तुमच्या सर्वांसमोर आहेत. त्याला बेल झाली बरं का. आणि यांच्या सरकारच्या काळात काय काय घडलं महिलांच्या बाबतीत आता हे वेगळं इथे सांगायची मला गरज नाही. महाराष्ट्राची जनता पेटीबंद केलेला आहे निकाल, तो पेटीबंद झालेला आहे कालचा निकाल. मला यायचं आहे तुमच्या महत्वाच्या मुद्द्यावर. विलासजी, आमचा विरोध हा 1,500ला नव्हता कधीच, लाडक्या बहिणीच्या योजनेला नव्हता. आपल्या महाराष्ट्राचं बजेट समजा 10 लाख कोटी रुपयांचं असेल उदाहरणार्थ, तर 10 लाख कोटीतले 6 लाख कोटी जर आपण योजनांवर खर्च करणार असू तर 4 लाख कोटी आपण पायाभूत सुविधांवर खर्च करू. मला सांगा, त्यापेक्षा महाराष्ट्राचं उत्पन्न कसं वाढेल, महाराष्ट्राचं उत्पादन कसं वाढेल आणि त्यातून महाराष्ट्राचं बजेट हे 15 ते 18 लाखांवर कसं जाईल आणि त्यानंतर मी माझे 6 लाख जर मी योजनांवर घालत असेल तर एक वेळ आम्ही समजू शकतो. पण माझं उत्पन्न हे 10 लाखांचं ठेवायचं आणि त्यात मी योजनांवर 6-7 लाख रुपये खर्च करायचे, 6-7 लाख कोटी रुपये खर्च करायचे, मग त्यातून माझा पायाभूत विकास कसा होणार या गोष्टी होतात. तर आमचं जे 3,000चं जे आम्ही दिलेलं आहे त्याच्यामध्ये आम्ही महाराष्ट्राचं उत्पादन, महाराष्ट्राचं उत्पन्न, जे उत्पन्नाचे सोर्स आहेत ते सगळे वाढवून मग अशा योजनांमध्ये आपण 3,000 रुपये कसे देऊ शकतो आणि जास्तीत जास्त लाभ महिलांना त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी किंवा त्यांच्या सबलीकरणासाठी कसं करू शकतो आणि वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत, ज्याच्यामध्ये बचत गट असू शकतात, ज्याच्यामध्ये महिलांच्या इतर योजना असू शकतात.